नमस्कार मित्रांनो, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 या योजनेबद्दल, या योजनेचा संपूर्ण जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर या योजनेमधून शेतकऱ्यांना 5 वर्षासाठी मोफत वीज मिळणार आहे. हे संपूर्ण या जी आरच्या माध्यमातून संपूर्ण पात्रता, संपूर्ण योजना कशा प्रकारे असणार आहे हे पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपण जे जी आर रिलेटेड आणि योजनांच्या रिलेटेड नवनवीन व्हिडिओ घेऊन असतो, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, जाऊया आपण संपूर्ण जी आर कडे. तर इथे जी आर कडे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्याबाबत तर हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. इथे दिनांक 25 जुलै 2024 रोजी हा जी आर इथे काढण्यात आलेला आहे. तर यामध्ये जो शासन निर्णय आहे तो कशा प्रकारे शासन निर्णय असणार आहे तो संपूर्ण आपण शासन निर्णय पाहू. तर इथे जो शासन निर्णय भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत असून त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर त्यानंतर इथे योजनेचे कालावधी. तर ही योजना कोणत्या कालावधीपासून कोणत्या कालावधीपर्यंत असणार आहे ते पाहूया. तर इथे योजनेचा कालावधी पाहूया. तर सदर योजना 5 वर्षासाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यानंतर मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीचा आढावा घेऊन ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे ते पाहू. तर या योजनेसाठी जे पात्र असणार आहेत राज्यातील 7.5 HP पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेती पंप ग्राहक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहतील. ज्यांच्याकडे 7.5 HP चा जो पंप आहे ते या योजनेसाठी सर्वजण पात्र आहेत. त्यानंतर इथे योजनेची अंमलबजावणी पद्धती. तर या योजनेची जी अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाणार ते पाहूया. एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. म्हणजे एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंत ज्या शेतकरी आहेत त्यांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल. सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत रुपये 6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत रुपये 7,775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलती पोटी प्रतिवर्षी रुपये 14,707 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील. म्हणजे 14,760 कोटी हे कंपनीला जे महावितरण कंपनीला देण्यात येणार आहे. या रकमेमध्ये योजना कालावधी बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनी शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याचे धोरण शासनाकडून राबविण्यात आले आहे. तर
तर इथे मागे त्याला जो सौर कृषी पंप हे शासनाकडून देण्याचे ठरवलेले आहे, तर मागेल त्याला सौर कृषी पंप मिळेल. तर इथे आपण त्याचा लेखा शीर्षक पाहू. तर इथे लेखा शीर्षक मध्ये मोफत वीज बिल योजनेसाठी वार्षिक अंदाजे एकूण 14,707 कोटी महाराष्ट्र वीज वितरण कंपनी मर्यादित यास कृषी पंप अनुदान सर्वसाधारण वर्गवारी करता लेखा शीर्षक 28015572 अनुसूचित जाती वर्गवारी करता लेखा शीर्षक क्रमांक 28015661 व अनुसूचित जमाती वर्गवारी करता लेखा शीर्षक क्रमांक 28015614 मधील तरतुदीतून भागविण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच उपर्युक्त लेखा शीर्षकाखाली सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये आर्थिक संकल्पित असलेल्या निधी व्यतिरिक्त आवश्यक असणारा उर्वरित निधी पुरवणी मागविणारा अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर योजना शासन निर्णयानुसार राबविण्याची जबाबदारी सर्वस्वी महावितरण कंपनीची आहे. आवश्यकतेनुसार महावितरणने सदर योजना राबविण्याची कार्यपद्धती तयार करावी. यानुसार महावितरण कंपनी तात्काळ अंमलबजावणी सुरू करून शासनास नियमितपणे त्रैमासिक अहवाल सादर करावा. तर यामध्ये जी सदर योजना आहे ही महावितरण करून राबविण्यात यावी असं शासन या GR मध्ये सांगण्यात आलेले. तर याचा जो आराखडा आहे, जो 3 महिन्याचा आराखडा आहे, तो महावितरण कंपनीने आराखडा बनवून जो शासनाकडे देण्यात यावा. तर मित्रांनो, यामधून जे काही शेतकरी आहेत त्यांच्यावर 7.5 HP चा जो काही पंप आहे किंवा विद्युत त्या पंपासाठी घेत आहेत त्यांच्यासाठी 2024 पासून जी वीज आहे ही वीज मोफत 5 वर्षासाठी मिळणार आहे. तर या योजनेला त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 असं नाव दिलेले. तर या योजनेचा GR आहे तो तुम्हाला वाचायचा असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या हा GR पाहू शकता आणि संपूर्ण अपडेट घेऊ शकता. तर मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच आपण नवनवीन GR रिलेटेड, टेक्नॉलॉजी रिलेटेड, योजनांच्या रिलेटेड नवीन अपडेट घेऊन असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.